सध्या श्रावण महिना सुरू आहे. बघता बघता श्रावणातील दुसरा सोमवार देखील आलेला आहे. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवामूठ कोणती, शिवामूठ कशी अर्पण करावी, शिवपूजन कसे करावे, उपवास, मंत्र, तीळ कोणते घ्यावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार. तर श्रावण महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवारी झाली होती. पहिल्या श्रावणी सोमवारी अगदी उत्साहात आणि आनंदात व्रताचरण करण्यात आले. अनेकांनी शिव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन केले. विधी पद्धतीने अभिषेक, यथासांग यथाशक्ती करण्यात आले. शिवपूजनासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. आता दुसरा श्रावणी सोमवार येत आहे. या दिवशी म्हणजे आज दुसरा श्रावणी सोमवार आहे. कोणती शिवामूठ व्हावी, व्रतचरण कसे करावे? दुसरा श्रावणी सोमवार 12 ऑगस्ट 2024 रोजी आहे. सोमवार हा शंकरांचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेवाची शंकरांची विशेष पूजा करतात. जलाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ शिवामूठ म्हणून वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे. तर आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपूजन कसे करायचे ते बघूया. श्रावण सोमवारी संपूर्ण दिवसभर उपवास करावा, तो दुसऱ्या दिवशी सोडवावा. मंत्र म्हणायचा आहे. आजारी व्यक्ती, गर्भवती महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालेल. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटवून आपल्याला घरामध्ये किंवा मंदिरामध्ये शिवाची पूजा करायची. येथे मी घरामध्ये शिवाची पूजा करणार आहे. खाली अक्षता टाकून सर्वात अगोदर अग्नीच्या साक्षीने मी ही पूजा करणार आहे. त्यासाठी मी इथे दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर शिव अभिषेक आपल्याला करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला पूजा करायची आहे. यानंतर महादेव शंकरांचे ध्यान करावे. ओम नमः शिवाय या मंत्रोपचारांचा शिवशंकरांची, तर ओम नमः शिवाय या मंत्रोपचार पार्वती देवीची आयोजित षोडोपचार पूजा करावी. या दिवशी एक मुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उन्हातात थोडासा वेळ जाऊन द्यावे. अशा रीतीने व्रत ऐकून आपण करायचं आहे. इथे मी गणपतीची देखील पूजा करून घेतलेली आहे. तुम्ही देखील पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण शिवशंकरांचा जलाभिषेक करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक तामण घेतलेलं आहे. तर इथे मी आता अभिषेक करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे खाली अक्षता टाकून त्यावर मी आता एक डिश ठेवणार आहे. त्यात महादेवाची पिंड देखील ठेवणार आहे. खाली तुम्ही एक बेलाचा पान ठेवून त्यावर ही पिंड ठेवली तरी चालेल. सर्वात अगोदर मी आता शुद्ध पाण्याने अभिषेक घालून घेणार आहे. लवकर उठून आपण हे पूजा करून घ्यायची आहे. एका थाळीमध्ये शंकराची पिंड ठेवावी. त्यानंतर शिवलिंगावर जलाभिषेक, गायच्या कच्च्या दुधाचा अभिषेक करावा. त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली आपल्याला पांढरी फुली, अक्षदा, कुंकू, बेलाची पानं, धोत्र अर्पण करावे. दिवा लावावा. पूजा करत असताना आपण ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे. ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे. या मंत्राचा आपण जप करायचा आहे. इथे मी दुधाने देखील अभिषेक घालून घेतलेला आहे. शिवलिंगावर त्या दिवसाप्रमाणे मूठ अर्पण करावी. आपण आता इथे परत शुद्ध पाण्याने अभिषेक घालून घेणार आहोत. आपण अशी अभिषेक घालून घेतल्यानंतर आपण ती पिंड स्वच्छ कॉटनच्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये आपण ती ठेवायची आहे. तर असा हा अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ही आता मी मूर्ती उचलून स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घेणार आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये परत स्थापित करणार आहे. तर ही मूर्ती मी आता दुसऱ्या ताटामध्ये स्थापित करून घेणार आहे. आता त्यावर आपल्या सर्वात अगोदर शिवशंकरांना प्रिय असलेले पांढरे भस्म लावायचं आहे. भस्म लावताना आपण 3 बोटांनी हे भस्म लावायचं आहे. आणि भस्म लावल्यानंतर बेलपत्र, धोत्रा तुम्ही आणि दुसरी शिवामूठ आहे तीळ. तर ही शिवामूठ आपल्याला तीळ अर्पण करायची आहे. शिवामूठ अर्पण करत असताना आपण कधीही ती कोरडी अर्पण करू नये. आपण ती ओली शिवामूठ अर्पण करावी. तुम्ही अगोदर तीळ ओले करून घ्यायचे आहे किंवा शिवमूठ अर्पण करत असताना वरतून पाणी सोडायचं आहे. अशा प्रकारे मी इथे भस्म लावून घेतलेला आहे. भस्म लावल्यानंतर बेलपत्र देखील आपण अर्पण करून घ्यायचे आहे. 21, 11, 51, 101 बेलपत्र तुम्ही अर्पण करायचे आहे. पांढरे फूल असेल तर ते अर्पण करा आणि धोत्र्याचे फळ असेल, फूल असेल ते देखील अर्पण करा. बेलपत्र हे चांगले घ्यायचे आहे. तुटलेले, चिरलेले, खराब बेलपत्र घेऊ नये. बेलपत्र अर्पण करत असताना तुम्ही जर पुरुष असाल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही जर स्त्री असाल तर तुम्ही नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला बेलपत्र अर्पण करत असताना प्लेन साईड शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. जी खरबुडी साईड आहे ती वरती आली पाहिजे. अशा रीतीने तुम्ही 21, 11 हे बेलपत्र अर्पण करून घ्यायचे आहे. फक्त बेलपत्र हे चांगले घ्यायचे आहे. खराब झालेले बेलपत्र चुकूनही तुम्ही घेऊ नका. तर अशा प्रकारे हे बेलपत्र मी इथे अर्पण करून घेतलेले आहे. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत हे 21-11 बेलपत्र अर्पण करायचं आहे. तर आपल्याला आता ही शिवामूठ अर्पण करायची आहे. शिवामूठ अर्पण करत असताना कधीही शिवामूठ कोरडी अर्पण करू नये. असे मुठीमध्ये धरून वर अंगठा करून आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची आहे. तुम्ही ते जे तीळ आहे थोडेसे ओले करून घ्यायचे आहे. शिवामूठ अर्पण करत असताना काळे तीळ वापरायचे नाही. ती होम हवनला वापरले जातात. आपल्याला पांढरे तिळाचाच वापर करायचा आहे. शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा देवा माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा, असा आपण मंत्र म्हणायचा आहे. आणि ही शिवामूठ आपण कोरडी अर्पण न करता ओली शिवामूठ अर्पण करायची आहे. शिवामूठ अर्पण करत असताना शिवा शिवा महादेवा माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणायचं आहे. शिवामूठ अर्पण केल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे. तिथेच बसून शिवलीला अमृतचा तुम्ही 11वा अध्याय वाचला तरी चालेल किंवा तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप केला तरी चालेल. अशा प्रकारे आपण ही शिवामूठ अर्पण करायची आहे. शिवामूठ अर्पण करताना काळे तीळ आपण वापरायचे नाही, कारण की काळ्या तिळाचा वापर होम हवनला आपल्या पितृदोषाच्या त्रासासाठी आपण वापरत असतो. तर आपल्याला ही शिवामूठ आपल्या मनातील इच्छा धरून व्हायची आहे, अर्पण करायची आहे. नक्की शिव तुमची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील. अशा प्रकारे सर्व विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचा आहे. प्रसाद ठेवायचा आहे. जसा पहिल्या सोमवारी तुम्ही श्रावणी सोमवारचा उपवास केलेला आहे तसंच या सोमवारी देखील तुम्ही श्रावणी सोमवारचा उपवास करायचा आहे. आणि संध्याकाळी तुम्ही हा उपवास सोडायचा आहे. संध्याकाळी आरती करून धोडाचा स्वयंपाक करून तुम्ही संध्याकाळी हा श्रावणी सोमवारचा उपवास सोडायचा आहे. आरती वगैरे करून घ्यायची आहे. मनोभावे नमस्कार करून मनातील इच्छा शिवशंकरांना सांगायची आहे. अशा प्रकारे आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार. तर शिवामूर्ती अर्पण करून अशा प्रकारे तुम्ही शिवशंकरांची म्हणजे शिवपिंडीची अशी पूजा करायची आहे. तर कशा प्रकारे तुम्ही ही पूजा करून घ्यायची आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आरती वगैरे करून संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.